Hello children and welcome back to this session of our English class. आज मी आपल्या या कन्क्लुडिंग पार्ट मध्ये वॉर्म अप विथ तारा फ्रेंड्स मध्ये मी मानसी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर चला आज पाहूया की आज आपण काय कोणते गेम्स उरले होते आणि आपण कसं त्यांना खेळायचं आणि कसं करायचे आणि नवीन नवीन आज आपल्याला काय काय शिकायला मिळेल. तर चला बघू वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स. तर जसं की तुम्हाला दिसतंय हे गेम नंबर 5 अ फ्रेंडली चॅलेंज. म्हणजे की फ्रेंडली म्हणजे काय, खूप मित्रवत चॅलेंज देतोय आपण, पण तो खूप पॉझिटिव्ह आणि असा छानसा आहे. त्याच्यात काय आहे गेम मध्ये, फॉर्म पेयर्स म्हणजे पेयर जोडी बनवा, राईट अ रॉंग सेंटेन्स अँड आस्क युअर पार्टनर टू करेक्ट इट. आता ह्याच्यात काय चॅलेंज आहे, चॅलेंज हा आहे की तुम्हाला चुकीचा सेंटेन्स बनवायचा आहे. ठीक आहे, राईट अ रॉंग सेंटेन्स म्हणजे एक चुकीचं सेंटेन्स लिहा आणि तुमच्या पार्टनरला म्हणा की त्याला करेक्ट कर, त्याला सही कर. इफ नेसेसरी, जर जरूरत असेल, रिफर टू द फॉलोइंग टेबल्स. तर हा जो टेबल दिला आहे त्याला पण रिफर करू शकता तुम्ही. बट फील फ्री टू फ्रेम युअर ओन सेंटेन्सेस. पण तुम्हाला आपले स्वतःचे सेंटेन्सेस बनवायचे आहे हे लक्ष ठेवा. बट रिमेंबर यू मस्ट बी एबल टू करेक्ट युअर ओन रॉंग सेंटेन्स. म्हणजे जो तुम्ही रॉंग सेंटेन्स बनवता आहात त्याला तुम्ही स्वतः करेक्ट करू शका. कारण की जर सपोज समोरच्याला सही करता नाही आलं तर तुम्ही त्याला करेक्ट करून सांगू शका की हा माझा सेंटेन्स मध्ये हे चूक होती आणि हे करेक्ट आहे. तर आता बघा यूज ऑफ बी. ठीक आहे ना, हा जो बी असतो हे आपण कशा कशात फॉर्म मध्ये यूज करतो, एम, आर, इज, वॉज, हे सगळे बी चेच फॉर्म आहे. ठीक आहे ना, हा जो बी वर्ब आहे हे सगळे ते वर्ब्स दिलेले आहेत त्यांचे फॉर्म आहेत. आता आय एम, तर इथे आपण काय लिहू शकतो, मी इथे तुम्हाला सीधे करेक्ट सेंटेन्स सांगते आणि तुम्हाला त्याचं चुकीचं बनवायचं आहे. तुम्ही चुकीचं स्वतःहून बनवा. सपोज मी लिहिलं आय एम अ टीचर, वी आर गोइंग टू अ पार्क, यू आर नॉट स्टडीइंग, यू आर अ कॅप्टन, ही, शी, इट, या तिन्ही मध्ये कशामध्ये इजच लागेल. ही इज अ, ही, शी, इट तिघांमध्येच इज लागेल. तर ही इज अ डॉक्टर, शी इज अ नर्स, असं करून तुम्ही काही पण लिहू शकताय. असंच दे आर, तर दे आर मध्ये तुम्ही काय लिहू शकता, दे आर प्लेयर्स, असं काही पण तुम्ही आपल्या मनाने कोणताही शब्द वापरू शकता. ह्याच्यात तुम्हाला सिंग्युलर आणि प्लुरल माहितीच असेल की आय हा तर सिंग्युलर आहे, यू तुम्ही सिंग्युलर प्लुरल दोन्ही मध्ये युज करू शकता. ठीक आहे ना, ही, शी, इट हा सिंग्युलर आहे आणि दे हा प्लुरल आहे. वी पण प्लुरलच असतो. नेक्स्ट आहे आय वॉज. तर हे जे आपण आता शब्द पाहिले हे आपण प्रेझेंट टेन्सचे पाहिले. आय एम, वी आर, इज, आर, इज, एम, हे काय असतं, हे प्रेझेंट टेन्स. आता हे इथे काय आहे, आय वॉज, हे काय होऊन जाईल, पास्ट टेन्स. तर आय वॉज गोइंग टू स्लीप, आय वॉज गोइंग टू स्लीप. यू वर नॉट देअर, तर हे काय झाले, हे पास्ट टेन्सचे झाले सगळे. यू वर नॉट देअर, ही, शी, इट वॉज स्लीपिंग, वी वर ईटिंग, यू वर गोइंग, असं तुम्ही काही पण असे शब्द बनवू शकता. तर हे जे आहे प्रेझेंट टेन्स आहे आणि हे पास्ट टेन्स आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे यूज ऑफ डू. डू चा यूज कुठे कुठे होतो, आई बरोबर डू किंवा डोंट. डू म्हणजे करायचं किंवा डोंट म्हणजे नाही करायचं. आई डू, डोंट, डोंट म्हणजे काय, डू नॉट. आय डोंट लाईक ऍपल्स. ठीक आहे. यू डू, यू डोंट हॅव अ कप ऑफ टी. ही, शी, इट डझंट, म्हणजे आई बरोबर डू लागेल, यू बरोबर डू लागेल, ही, शी, इट बरोबर डज लागेल, वी बरोबर परत डू किंवा डोंट आणि असंच यू बरोबर आणि दे बरोबर डू डोंट. समजत आलं, म्हणजे कशा बरोबर डू लागेल कशा बरोबर डज लागेल हे बेसिकली ह्याच्यात त्यांनी सांगितलं आहे. सिंग्युलर प्लुरलची गोष्ट आहे ह्याच्यात. मग आय डिड, डिडंट. आता जसं हे डू किंवा डोंट हे काय असतं, प्रेझेंट टेन्स मध्ये असतं आणि डिड किंवा डिडंट हे पास्ट टेन्स मध्ये असतं. ठीक आहे. डिड म्हणजे करायचं आणि डिडंट म्हणजे नाही. डिड नॉट, डिडंट म्हणजे डिड नॉट. तर आय बरोबर डिड लागेल, वी डिड, यू डिड किंवा डिडंट, सगळ्यांमध्ये डिडंट पण लागू शकतं आणि असंच ही, शी, इट, तर डिड अँड डिडंट सगळ्यांमध्ये लागेल.
डू डज जे आहे आपल्या प्रेझेंट टेन्स मध्ये ह्याच्यामध्ये एक असतं की कशाबरोबर काय लागेल. नेक्स्ट आहे यूज ऑफ हॅव. आय हॅव. हॅवचा अर्थ काय झाला? माझ्याजवळ आहे, माझ्याजवळ, तुझ्याजवळ. आय हॅव अ न्यू ड्रेस, म्हणजे माझा नवीन ड्रेस आहे. ठीक आहे. वी हॅव अ कार. यू हॅव अ अल्बम. यू हॅव एन अल्बम. तर असं आपण काही पण याच्यात लिहू शकतो. आणि ही शी इट हॅज. ही शी इट हॅज. ही शी इट बरोबर हॅज लागेल. ही हॅज, शी हॅज. आणि दे हॅव. ठीक आहे. त्याच्यात तुम्ही काही पण शब्द जोडून आणि छानसं बनवू शकता. ऍडिंग एस टू वर्ब. आता आय लाईक मँगोज. वर्ब ह्याच्यात कोणते? क्रियाचा शब्द आहे लाईक. ठीक आहे ना. आय लाईक मँगोज, वी लाईक मँगोज, यू लाईक मँगोज. ठीक आहे. हे आलं इकडे. तर आय, यू आणि वी बरोबर काय लागलं? लाईक. आणि एस कुठे जुळलं? एस जुळलं ही शी इट बरोबर. ही लाईक्स, शी लाईक्स, इट लाईक्स. ठीक आहे. आणि दे बरोबर परत सेम लाईक. दे लाईक मँगोज. एन काय असतं? एन म्हणजे आर्टिकल्स असतात. ठीक आहे. हे आपण सिंग्युलर बरोबरच लावतो. मी सिंग्युलर जे असतात त्याच्यावर. सिंग्युलर म्हणजे एक वचन. बहुवचन बरोबर कधी पण एन नाही लागत. एन ऍपल, ए रेड ऍपल. एन आपण कुठे लावतो? जे वॉवेल्स असतात 5 AEIOU त्याच्याबरोबर एन लावतो. आणि बाकी सगळे जितकेही अक्षर असतात ते कन्सोनेंट्स असतात. बाकी सगळ्यांबरोबर ए लागतं. पहा इकडे एन ऍपल, ए रेड ऍपल, ए मँगो, ए गोल्डन मँगो, एन ओव्हर राईप मँगो. म्हणजे ओ होतं म्हणून एन लागलं. असंच मिल्क, अ ड्रॉप ऑफ मिल्क, सम मिल्क, 2 cups ऑफ मिल्क. आणि हे आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये यांना करूनच चुकले. चुकीचे सेंटेन्स त्यांना आपण करेक्ट करून चुकलो आहोत. आता क्वेश्चन रेस ह्याच्यामध्ये काय? राईट वन मिनिंगफुल क्वेश्चन ईच बिगिनिंग विथ द फॉलोइंग वर्ड्स. आपल्याला एक एक क्वेश्चन बनवायचे आहे सगळ्या या वर्ड्सच्या बिगिनिंग पासून. द फर्स्ट वन टू डू इज द विनर. तर ह्याच्यात काय करायचं की जे सगळ्यात आधी लिहून गेले तो विनर राहिले. यू मस्ट यूज न्यू आयडियाज इन ईच क्वेश्चन. तर नवीन नवीन आयडियाज होता की काय क्वेश्चन बनवू शकतात आणि अशा प्रकारे हे क्वेश्चन तुम्हाला बनवायचे आहेत. नेक्स्ट गेम आहे मिरर मिरर ऑन द वॉल. मिरर म्हणजे काय असतं? आरसा. ठीक आहे ना. आरसा असतो ना, आरसा बघता तुम्ही, त्याच्यात तुम्हाला आपलीच छवी दिसते. तर मिरर मिरर ऑन द वॉल. वॉल म्हणजे भिंत, भिंतवरती मिरर आहे. विदिन 5 minutes म्हणजे 5 मिनिटाच्या आत राईट डाऊन एज मेनी सेंटेन्सेस एज यू कॅन. तुम्ही जितके सेंटेन्स लिहू शकता तितके लिहा. रिप्लेसिंग द वर्ड्स इन द बॉक्सेस विथ दोज गिव्हन बिलो ईच बॉक्स. हे बॉक्स आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला रिप्लेस करत करत फटाफट लिहायचे सेंटेन्स. ट्रान्सलेट युअर सेंटेन्सेस इन टू युअर मदर टंग अँड हॅव फन. त्यानंतर तुम्ही त्याला आपल्या मातृभाषा म्हणजे मराठीमध्ये त्याला ट्रान्सलेट करा. पहा इथे लिहिलं आय एम वॉचिंग माय फेस इन माय मिरर. म्हणजे मी आपला फेस, आपला जो चेहरा आहे तो मिरर मध्ये, आरशामध्ये बघतो. वी आर, आता आय एमच्या जागी लावून द्या वी आर वॉचिंग. वॉचिंग हेच राहिले. हे कलर्ड मला तुम्हाला बदलायचे, तितकं लक्ष ठेवा. वी आर वॉचिंग अवर फेसेस इन अवर मिरर. कळलं? नेक्स्ट काय म्हणाले? यू आर वॉचिंग योर फेस किंवा योर फेसेस इन योर मिरर. ही इज वॉचिंग हिज फेस इन हिज मिरर. कळलं? हे एक एक लाईन, ही लाईन हीच राहिले. बस तुमचे हे शब्द सगळे बदलत जातील. शी इज वॉचिंग हर फेस इन हर मिरर. इट इज वॉचिंग इट्स फेस इन इट्स मिरर. अँड लास्ट आहे दे आर वॉचिंग देअर फेसेस इन देअर मिरर. तर अशा प्रकारे हे करेक्ट सेंटेन्स बनत जातील. तर हे पण एक गेम आहे की तुम्ही किती फास्ट हे सेंटेन्सेस बनवता. याच्यानंतर लास्ट आहे तुमचं द पार्ट्स ऑफ स्पीच, जे पण वाचतोच आहे. खूप मस्त अशी एक पोयम दिलेली आहे, तिला आपण वाचू. एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन. म्हणजे प्रत्येक नाव जे आहे ते नाउन असतं. एज फील्ड अँड फाउंटेन, स्ट्रीट अँड टाउन. जसं हे सगळे जे आहे ते नावं आहेत. फील्ड म्हणजे मैदान, फाउंटेन म्हणजे फवारा, स्ट्रीट म्हणजे गली किंवा रस्ता, आणि टाउन म्हणजे शहर कोणचं. ठीक आहे. हे सगळे नावं नाउन आहे. इन प्लेस ऑफ नाउन द प्रोनाउन स्टँड्स. प्रोनाउन नाउनच्या जागी येतं, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. एज ही अँड शी कॅन क्लॅप देअर हँड्स. ही शी याच्यात प्रोनाउन आहे. क्लॅप देअर हँड म्हणजे ते क्लॅप करू शकतात, त्यांचे हात टाळ्या वाजवू शकतात. द ऍडजेक्टिव्ह डिस्क्राइब्स अ थिंग. ऍडजेक्टिव्ह काय करतं? डिस्क्राईब करतं कोणत्या वस्तूला. एज मॅजिक वॉन्ड ऑर ब्रायडल रिंग. ठीक आहे. ब्रायडल रिंग म्हणजे काय झालं?
जे कोणच्या दुल्हन असते ना, दुल्हनची जी रिंग असते, रिंग म्हणजे अंगठी, या मग मॅजिक वॅन्ड जो जादूची छडी असते, छडी आहे ती जादूची, तर मॅजिक आणि ब्रायडल इथे ऍडजेक्टिव्ह झाले. द वर्क मीन्स ऍक्शन्स समथिंग डन. वर्क काय असतं, असे ऍक्शन्स असतात जे कोणी करतं. ठीक आहे. टू रीड अँड राईट, टू जम्प अँड रन. जसं की रीड म्हणजे वाचणं, लिहिणं, जम्प करणं म्हणजे उछळणं कूदणं, किंवा रन म्हणजे धावणं. हाऊ थिंग्स आर डन, द ऍडवर्ब टेल. ऍडवर्ब काय सांगतं की वस्तू कशी होते, कोणची गोष्ट कशी होते. ऍज क्विकली, स्लोली, बॅडली, वेल. क्विकली म्हणजे लवकर, हळू, खराब, किंवा वेल म्हणजे खूप चांगल्या प्रकारे. द प्रपोजिशन शोज रिलेशन. प्रपोजिशन काय दाखवतं, रिलेशन दाखवतं. ऍज इन द स्ट्रीट और ऍट द स्टेशन, म्हणजे इन द स्ट्रीट, स्ट्रीट मध्ये म्हणजे गल्लीमध्ये, किंवा ऍट द स्टेशन, स्टेशन मध्ये. तर हे इन, ऍट हे प्रपोजिशन झाले. कंजंक्शन जॉईन इन मेनी वेज. कंजंक्शन जॉईन करतं, ठीक आहे, जोडतं शब्दांना, लाईन्सला. सेंटेन्सेस, वर्ड्स और फ्रेज अँड फ्रेज. सेंटेन्सला जोडतं, वर्ड्सला जोडतं. हे ऑर अँड हे कंजंक्शन झाले. द इंटरजेक्शन क्राईज आउट हार्क. इंटरजेक्शन काय करतं, क्राईज आउट हार्क म्हणजे खूप आपलं जे संवेदना असते सगळी खूप जी तेज संवेदना असते ती सांगते. हार काय, नीड अन एक्सक्लेमेशन मार्क, आणि इंटरजेक्शन मध्ये एक्सक्लेमेशन मार्क लागतं. थ्रू पोएट्री वी लर्न हाऊ ईच ऑफ दीज मेकअप द पार्ट्स ऑफ स्पीच. हे पार्ट्स ऑफ स्पीच तुम्हाला कुठे दिसतील, पोएट्री मध्ये दिसतील. आता लास्ट बघा याच्यात, द ट्री फिगर शोज द डिफरंट पार्ट्स ऑफ स्पीच. इथे डिफरंट पार्ट्स ऑफ स्पीच तुम्हाला लिहायचे ते 1 2 3 4 हे सगळे दिलेत ना, डिफरंट पार्ट्स ऑफ स्पीच. अँड दे आर एक्झाम्पल्स गिव्हन इन द पोएम. तुम्हाला हर ह्याचे एक्झाम्पल्स दिले आहेत. नाऊनचे एक्झाम्पल आहे ते इथे लिहाल, प्रोनाऊनचे इथे लिहाल. अशा प्रकारे तुम्हाला सगळ्याचे एक्झाम्पल्स पण लिहायचे. अँड वी राईट अप्रोप्रिएट लेबल्स इन ट्री फिगर विथ द हेल्प ऑफ द पोएम. पोएमच्या हेल्पनी तुम्हाला हे स्वतःहून करायचं आहे. या गुलाबी बॉक्स मध्ये तुम्ही पार्ट ऑफ स्पीच लिहाले आणि बाकी मध्ये त्याचे एक्झाम्पल्स लिहाले. तर अशा प्रकारे हे आपली ही सेशन आता इथे आपण पाहू पुढे काय करायचं आहे. तर आपला गेम 6 जो होता, क्वेश्चन्स रेस, त्याचे बघू आपण की कसे क्वेश्चन्स बनतील. हु वॉज डॉक्टर रमन. हे सगळे पहिले पहिले शब्द आहेत ज्याच्याशी आपण क्वेश्चन्स बनवले आहेत. डॉक्टर रमन कोण होते. व्हॉट इज युअर नेम. वेअर डू यू लिव्ह. वेन विल यू रिटर्न. वाय वॉज ही क्राईंग म्हणजे तुझं नाव काय आहे, तू कुठे राहतोस, तू परत केव्हा येशील. रिटर्न म्हणजे परत. वाय वॉज ही क्राईंग, तो रडत का होता. हाऊ आर यू फिलिंग नाव, तुला कसं वाटतंय आता. आर यू बिझी टुडे, काय तू आज बिझी आहेस. इज दिस युअर वॉच, काय ही तुझी वॉच आहे, घडी आहे. हॅव यू गॉट अ कम्प्युटर, काय तुझ्याजवळ एक कम्प्युटर आहे. हॅज शी लर्न द टेबल्स. टेबल्स म्हणजे जे गणित, जे मॅथ्सचे तुमचे टेबल्स असतात ना, 2 1 जा 2 2 2 जा 4, ते टेबल्स असतात. तर काय तू टेबल्स आपले लर्न केले. डू यू गो टू पार्क एव्हरी डे, काय तू रोज पार्कला जातेस. डज ही स्टडी प्रॉपरली, काय तो नीट अभ्यास करतोय. आर दे आर युअर फ्रेंड्स, काय ते तुझे मित्र नाहीये. इजंट ही अ शाय पर्सन, शाय म्हणजे शरमावणारा, तर काय तो शाय पर्सन नाही आहे, लाजवणारा. डोंट यू थिंक आय एम राईट, काय तुला नाही वाटत की मी करेक्ट आहे. डझंट शी लिव्ह विथ यू, ती काय तुझ्या बरोबर नाही राहत. कांट वी हेल्प हिम, आपण काय तिची हेल्प नाही करू शकत, मदत नाही करू शकत. वोंट यू लिसन टू हिम, काय तू तिला नाही ऐकशील त्याची गोष्ट. कॅन ही ट्रॅव्हल अलोन, काय तो एकटा ट्रॅव्हल करू शकतो, यात्रा करू शकतो. अलोन म्हणजे एकटा. विल ही कम हिअर टुमॉरो, काय तो उद्या येईल. मे आय कम विथ यू, काय मी तुझ्या बरोबर येऊ. कुड वी मेक फ्रेंड्स विथ देम, काय आपण त्यांना मित्र बनवू शकतो. डिड यू ड्रिंक मिल्क येस्टरडे, काय तू काल दूध प्यायला होतास किंवा प्यायली होतीस. तर अशा प्रकारे हे आपण क्वेश्चन्स बनवले सगळे. असे तुम्ही अनेकही नवीन नवीन क्वेश्चन्स आपल्या मनाने बनवा. द पार्ट्स ऑफ स्पीच इज अ कन्क्लुडिंग पार्ट. बघा आता, वर्ब, वर्ड्स दॅट शो अन ऍक्शन और स्टेट ऑफ बीइंग. ठीक आहे ना, क्रिया ज्याला आपण म्हणतो, तर ज्याच्याने कोणतं ऍक्शन कळतं, काही काम होतंय. एक्झाम्पल्स काय आहे त्याचे. कम, रन, गो, इज, डू. हे इज जे आहे स्टेट ऑफ बीइंग म्हणजे की आहे, हेच आपलं एक एक्झाम्पल आहे. ऍडवर्ब, वर्ड दॅट डिस्क्राइब्स अ वर्ब और एन ऍडजेक्टिव्ह. ऍडवर्ब काय असतं, जे की वर्ब किंवा ऍडजेक्टिव्हला डिस्क्राईब करतं, त्याची विशेषता सांगतं. लाऊडली म्हणजे जोराने, ब्युटिफुली म्हणजे खूप छान प्रकारे, सॉफ्टली म्हणजे हळूशे.
नेक्स्ट आहे कंजंक्शन्स. काय असतात? वर्ड दॅट कनेक्ट्स और जॉईन्स क्लॉजेस, वर्ड्स और फ्रेजेस. असे शब्द जे की दोन वेगवेगळ्या वस्तूंना सेंटेन्सेसला किंवा फ्रेजेसला जोडतात. जसं की अँड, मीरा अँड रीमा असं पण म्हणतो ना, असंच ऑर, बट, बिकॉज एटसेट्रा. इंटरजेक्शन काय असतं? वर्ड दॅट एक्सप्रेसेस अ स्ट्रॉंग इमोशन. असे शब्द जे की आपले स्ट्रॉंग इमोशन्स जे असतात, भाव असतात, त्यांना एक्सप्रेस करतात, त्यांना सांगतात. जसं की वाव. अच्छा, ह्याच्यामध्ये तुम्ही नेहमी एक्सक्लेमेशन मार्क लावाल इंटरजेक्शन मध्ये. वाव, आउच, उप्स, ब्रावो. तर असे खूप सारे शब्द तुम्ही ह्याच्यात पावाले. तर हे जे असतात हे इंटरजेक्शन असतात. तर आज आपण खूप छान काही काही नवीन गोष्टी शिकलो. आज आपण पूर्ण आपलं पार्ट्स ऑफ स्पीच पाहिले की सगळे कोणते असतात आणि त्यांच्यात काय काय वस्तू असतात, आपण काय समजतो. अशा प्रकारे क्वेश्चन्स कसे फ्रेम केले जातात, क्वेश्चन कसे बनवायचे, आणि एक आपण नवीन गेम शिकलो. तर आज आपण खूप काही नवीन माहिती केली. सेंटेन्सेस फ्रेम करणे हे फार जरुरी आहे. तर हे तुम्ही फ्रेम करत राहा. सेंटेन्सेस जिथवरी तुम्ही क्वेश्चन असो, सेंटेन्सेस फ्रेम स्वतः नाही कराले तिथवरी तुम्हाला समजत नाही येईल. तर म्हणून मी हे सांगते तुम्हाला की सेंटेन्सेस तुम्ही जरूर आपल्या कॉपीमध्ये फ्रेम नवीन नवीन सेंटेन्स करा, ताकी तुम्ही त्याच्यात चुका न होतील. तर अशा प्रकारे आपला आजचा सेशन पण इथेच संपतो आहे. आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये लवकरच भेटूया. टिल देन बाय. थँक यू. हॅव अ नाईस डे.